काय मग रिझल्ट पाहून थोडं शॉक झाला की नाही? अहो, तुम्ही म्हणाल की ही काहीही दाखवते म्हणून असे बरेच लोक असतील की ते इथे येऊन क्लिक करतील की खरंच हे निघतं की नाही. पण असे जेन्युइनसुद्धा लोक असतील की त्यांना माझ्यावरती विश्वास असेल की नाही, एवढे जर कपड्यावरती डाग झाले असेल, इतका घाण जर कपडा झाला असेल तर नक्की ही अशा पद्धतीने नक्की क्लीन करून दाखवणार आहे. सगळ्यात मेन सांगू का, अहो हात लावायची सुद्धा गरज नाही आणि मेन म्हणजे घासायची सुद्धा गरज नाही. अजून काय पाहिजे? याची अवस्था तुम्ही बघितला आणि आता रिझल्ट बघा. तो शर्ट आहे, कोणतीच क्लिप मी इकडे कट केली नाही आहे किंवा कोणतीच क्लिप फास्ट फॉरवर्डसुद्धा केली नाही आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता होळी म्हटली की आपले कपडे असेच रंगणार, रंगीबेरंगी कपडे आपले होणारच होणार. आता होळी असली तर आपण काय करतो बरं, जुने पुराणे कपडे घालतो, मुलांनाही ते देतो आणि आपण पण त्याच दिवशी तेच घालतो. म्हणजे कसं, त्यावरती डाग वगैरे झाले तरीसुद्धा आपल्याला त्याला जास्त काही मेहनत करायची गरज नाही, आपण लगेच ते टाकून देऊ. पण बऱ्याचदा असं होतं की आपण चांगले कपडे घालतो आणि बऱ्याचदा नकळत कोणीतरी आपल्याला कलर लावतं किंवा एखाद्या वेळेस चहा पडतो आपल्या कपड्यांवरती किंवा कधी हळदीचे डाग पडतात आणि अशा पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरती असे डाग पडले की मग येतं टेन्शन की हा डाग काढू तर काढू कसा. मग काय, निरम्यात भिजू घालतो, मग घासतो तरीही तो डाग निघत नाही आणि तो घासून घासून त्या कपड्याची क्वालिटी डाऊन होत जाते. मग तुम्हाला असं करायचं आहे का? अहो नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला हा कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाण्यात टाकायचा आहे आणि बस पाण्यातून काढून फक्त वाळवायला घालायचा आहे. ना त्याला धुवायचं आहे, ना त्याला घासायचा, ना काबड कष्ट करायचे. मग तुम्ही म्हणाल, अगं प्राजक्ता, हे बरं कसं शक्य आहे? अहो मग त्यासाठी तर व्हिडिओ बनवला आहे. आता तुम्ही काय काय चुका करणार आहात ते तर मी सांगणारच आहे, पण तुमचं टाईम वाचावा म्हणून काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. आता इकडे मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. 3 उपायमधला सगळ्यात मेन उपाय तो म्हणजे फक्त तुम्हाला हात न लावता घासता न काढणं, म्हणजेच घासायचीही गरज नाही तसा उपाय आहे, पण तो सगळ्यात मेन आहे. पण आपण बऱ्याचदा काय करतो, हे उपाय करतो आणि तरीसुद्धा आपले कपडे निघत नाही. मग आता पहिला उपाय काय करतो आपण, जो ही कपड्यावरती बघा कलर झालेला आहे किंवा कोणताही डाग झाला आहे तर मग गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवून ठेवतो. म्हणजे काय होतं, त्याचा जो काही एक्स्ट्रा कलर आहेच बाबा तो निघून जातो किंवा मग तो कपडा भिजला जातो. आता यामध्ये डिटर्जंट वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त आणि फक्त इकडे गरम पाणी घेतलं आहे आणि कपडा टाकलेला आहे. असं आपण करतो ना, तुम्ही करता की नाही मला कमेंटमध्ये सांगा. आता बऱ्याचदा छोटा मोठा डाग असेल तर हे करणं अगदी योग्य आहे. फॉर एक्झाम्पल चहाचा डाग आहे आणि अगदी लगेच तुम्ही बघा यामध्ये टाकलं तर निघूही शकतो, मी नाही म्हणत नाही. आणि अशा पद्धतीने 1 ते 2 तास यामध्ये ठेवून जो काही एक्स्ट्राचा कलर आहे तो या पाण्यामध्ये निघतो, कारण गरम पाण्याने, बरोबर, आणि आपला कपडा मस्तपैकी भिजला जातो. मग नंतर आपण काय करतो, हा कपडा चांगला पिळून घेतो. मग अजून दुसरा उपाय करतो, अरे हे तर निघलं नाही, मग अजून काय करायला पाहिजे, मग डिटर्जंटमध्ये घाल, याच्यामध्ये घाल, त्याच्यामध्ये घाल, असं करतो. किंवा मग आपण सगळ्यात अजून एक मेन उपाय करतो. आता तो उपाय करून आपल्या हाताचा तर बँड वाचतो, सगळ्यात महत्त्वाचं कपड्याची क्वालिटीसुद्धा डाऊन होऊन जाते. आता तो काय बरं आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. आता दुसरा उपाय, हा उपाय अशासाठी आहे, जर तुमच्या कपड्यांना पिवळसर असा कलर आला असेल किंवा मग एखाद छोटा डाग पडला असेल, हळदीचाही डाग आहे पण डाऊन आहे, लाईट आहे, किंवा मग चहाचाही डाग आहे तो लाईट आहे, तर मग अशा वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. व्हाईट कपड्यांवरतीच उपाय सांगते आहे बरं का. व्हाईट कपड्यावरती डाग झाले आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही हे 3 उपाय करू शकता. पहिला उपाय काय सांगितला, खूप लाईट असेल तेव्हा पण निघलंच नाही तर मग हा दुसरा उपाय तुम्ही करू शकता. पण एक गोष्ट सांगू, पहिलाही उपाय करायची गरज नाही, दुसराही उपाय करायची गरज नाही आहे, डायरेक्ट तिसरा उपाय करायचा आहे. पण तुमचा वेळ वाचावा म्हणून मी तुम्हाला हे सगळं काही सांगते आहे की तुम्ही हे उपाय जे आहे अगदी टाळले आणि डायरेक्ट मी तुम्हाला सांगितलेला तो उपाय केला, मेहनत वाचणार आहे, टाईम वाचणार आहे आणि कपड्याची क्वालिटी जशी आहे तशी राहणार आहे. आता दुसऱ्या उपायासाठी सेफ्टी खूप गरजेची आहे, त्यामुळे हातामध्ये हँड ग्लोव्ज घालायचे. नसेल प्लास्टिकच्या कॅरीबॅग असतात, प्लास्टिकच्या कॅरीबॅग घाला. आता मी इकडे असं टोपलं घेतलं आहे, बकेट वगैरे तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला घालायचं आहे ब्लिचिंग पावडर.
ब्लिचिंग पावडर आपण यूज करतो आहे म्हणून आपण इकडे आपल्या हाताची सेफ्टी जास्त प्राधान्य त्याला दिलं आहे. डायरेक्ट हात यामध्ये घालायचा का नाही. ब्लिचिंग पावडरऐवजी जर तुम्हाला कॉस्टिक सोडा मिळाला तर खूप छान. ब्लिचिंग पावडरनेही रिझल्ट येतो, पण काय होतं कॉस्टिक सोडाही घ्या आणि ब्लिचिंग पावडरही घ्या, याने मात्र कपड्याची क्वालिटी थोडीफार डाऊन होतेच होते. नंतर यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी तुम्हाला इकडे घालायचं आहे. त्यानंतर जो ही वॉशिंग पावडर तुम्ही यूज करत आहात तो वॉशिंग पावडर तुम्हाला इकडे घालून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही बऱ्याचदा असं होतं ना की आपण व्हाईट कपडे वापरत असतो किंवा मुलांच्या शाळेचे व्हाईट कपडे असतात आणि बऱ्याचदा ते वापरते त्यावरती कोणतेही डाग नसतात, पण त्याला ना एक पिवळसर असा कलर येतो. जर तुमच्याकडे मी सांगितलेला तिसरा उपाय काही नसेल तर मग त्यावेळी तुम्ही हे करू शकता, पण हे नेहमी करायचं नाही. 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा करायचं, म्हणजे कसं कपड्याची क्वालिटी डाऊन झाली नाही पाहिजे. बरोबर. आता बघा यामध्ये आपल्याला हा कपडा भिजत ठेवायचा. जर तुम्ही हातामध्ये काहीच घातलं नाही तर अलगद कपडा चिमट्याने वगैरे पकडून त्यामध्ये घालायचा. आता हा कपडा पूर्ण रात्रभर मी याचमध्ये ठेवणार आहे. साधारण मी संध्याकाळी बघा यामध्ये हे ठेवलं आहे. पूर्ण रात्रभर आपल्याला यामध्येच ठेवायचं आहे. जेही यावरती डाग वगैरे झाले आहेत त्यासोबत जेही रिॲक्शन वगैरे होणार आहे म्हणजे हे डाग काढण्याची ती पूर्ण प्रोसेस आपल्याला रात्रभर सुरू ठेवायची. जर तुम्ही हे सकाळी भिजत घातलं, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, हे टोपलं किंवा मग बकेटमध्ये तुम्ही ठेवलं, हे डायरेक्ट उन्हामध्ये ठेवा. म्हणजे कसं ह्या पाण्याचं टेम्परेचर हे गरमच राहील, थोडेफार जे काही डाग असतील ते निघून जातील. आता मी तुम्हाला सगळ्यात मेन सांगितलं, होळीला बघा अशा पद्धतीने डाग होतात. आपण खरंच खूप कष्ट करतो आणि बऱ्याचदा ॲक्सिडेंटली काही होतं, तर मग हे आपल्याला करावं की नाही त्यासाठी मी हे 2 उपाय तुमच्यासोबत शेअर केले. आता बघा 12 तासाच्या वरती झालेत, म्हणजे 14 तास उलटून गेलेत. कलर थोडाफार डाऊन झाला बरं का. मी असं म्हणणार नाही की पूर्ण कलर गेला आहे, पण डाऊन झाला आहे. म्हणजे तुम्हाला यामधनं काय कळालं की थोडे फार डाग असेल तर ते नक्की निघणार. आता बघा मी इकडे तुम्हाला हे यामध्ये घातल्यानंतर घासून सुद्धा दाखवते. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं ना, मी असा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घासाचीही गरज नाही किंवा तुम्हाला अगदी त्याला हात लावायची सुद्धा गरज नाही. पण बऱ्याचदा असं सुद्धा तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता. त्यामुळे मी म्हटलं की इकडे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं 3 उपाय सांगणार आहे, त्यातला तुम्हाला जो सोयीचा वाटला किंवा जो सोयीचा वाटेल तो तुम्ही करा. पण पर्सनली माझ्यासाठी जो मी 3रा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अगदी कारगर असा आहे. आता बघा एवढं घासलं तरी पण ते कलर काही गेला नाही. आता सगळ्यात मॅजिकल आणि ह्या व्हिडिओची सगळ्यात मी म्हणेल की ज्यासाठी तुम्ही वेट केला तो उपाय, गरम पाणीच घ्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं नाही आहे, गरमच पाणी. आणि तो एक वस्तू आहे ती म्हणजे रिन आला. हे तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळेल. व्हाईट कपड्यांना पांढरं शुभ्र करण्यासाठी रिन आला एकदम उत्तम आहे. 1 झाकण किंवा 2 झाकण तुम्ही टाकू शकता. 1 झाकणातच खरं तर काम होतं आणि तुमचे कपडे किती आहे त्यानुसार तुम्हाला हे यामध्ये टाकायचं आहे. आणि बस फक्त आणि फक्त 10 मिनटं. कमी डाग असेल तर फक्त 5 मिनटं यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही विचारसुद्धा करणार नाही एवढा भारी असा मॅजिकल इफेक्ट याचा येतो. बघा मी काहीच करत नाही आहे, फक्त मी रिन आला यामध्ये टाकलेला आहे. मी आता इथे तुम्हाला दाखवते की हे टाकल्यानंतर बघा कसा कलर उडतो आहे. पण खरं तर माझा कॅमेरा अँगल मी बरोबर घेतला नाही म्हणून खरं तर हे झालं. काहीच हरकत नाही, तुम्ही लोक नक्की समजून घेणार आहात आणि रिझल्ट पाहून तर तुम्ही आश्चर्यचकितच होणार आहात. आता फक्त याला खूप डाग आहेत त्यामुळे आपण 10 मिनटं ठेवूयात. तुम्ही अगदी आयत्या वेळी जरी हे टाकलं ना, 5 मिनटं जरी ठेवलं ना, सगळे डाग याचे जे आहे ते निघून जातात. फक्त असं एकदा खालीवर करून घ्यायचं आणि आता याला 10 मिनटाची आपल्याला रेस्ट द्यायची आहे. आता तुम्ही इकडे बघणार आहात यावरती जे काही डाग आहे ते बघा पूर्ण गेले आहे. तुम्ही म्हणाल अगं ही जादू कशी झाली? अहो मला यांनी काही प्रोडक्ट दिला नाही किंवा माझ्यासोबत कोलॅबरेशन केलं नाही की तुम्ही ॲड बनवा. खरंच जेन्युइन सांगते आहे, रिन आला तुमच्या घरामध्ये ठेवाच ठेवा. बघा किती डाग होते, अक्षरशः त्या डागाचा म्हणजे पाण्याचा कलरसुद्धा चेंज झाला नाही. पूर्ण डाग तर गेलेच गेले आहे, पण जो कलर पिवळट झाला होता पांढऱ्या कपड्याचा तो पूर्ण असा पांढरट शुभ्र झालेला आहे. बस तुम्हाला त्याच्यातून तो काढायचा आहे आणि 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ असा पिळून घ्यायचा आहे. तुम्ही एकदा साबण लावून स्वच्छ असं धुवू शकता किंवा वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकता. खरं तर काही गरज नाही, पण सेफर साईड तुम्ही करू शकता. आणि बस तुम्हाला वाळू घालायचं आहे.
किती सोपं आहे बघा ना. पहिलाही उपाय करायची गरज नाही, दुसराही उपाय करायची गरज नाही. फक्त तुम्हाला पाणी घ्यायचे, फक्त गरम पाणी घ्यायचे, त्यामध्ये तुम्हाला एक झाकण ते टाकायचे आणि 5 ते 10 मिनटं ठेवायचे आणि फक्त पिळायचे. एवढा सोपा उपाय मी तुमच्यासोबत सांगितलं. मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करायला पाहिजे की नाही. मी आता तुमच्यासाठी एवढा छान उपाय केला आहे, तुमची एवढी मेहनत मी वाचवणार आहे. तर मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि भरभरून असं प्रेम या व्हिडिओला नक्की द्या. आता ते पाणी फेकायचं का, जे तुमचे कपडे असतील पुसायचे वगैरे ते त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्यामध्ये काही कलर वगैरे डाग आले असेल तेही निघेल आणि मेन म्हणजे पाणी वेस्टसुद्धा जाणार नाही. रिझल्ट बघा, वाळू घातलेला आहे मी, काहीच याला हातसुद्धा लावलेला नाही आहे. आता तुमचा सगळ्यांचा एक प्रश्न येईल की आता कलरवरती आपण ही पूर्ण जे उपाय तू सांगितले आहेत ते अप्लाय करू शकतो का कलर कपड्यांवरती? तुम्हाला लाईव्ह दाखवते. रिन आलाच घेतला आहे आणि तो मी एकदम गडद अशा डार्क कपड्यावरती घातला आहे. आता मी काहीच इथे कट करत नाही आहे. तुम्ही बघा, जर तुम्ही कलरवरती हा रिन आला वापरला किंवा याआधी मी तुम्हाला जो दुसरा उपाय सांगितला ब्लिचिंग पावडरचा, त्या दोन्ही उपायांनी जर तुम्ही कलर कपडे त्यामध्ये टाकले तर 100% तुमच्या कलर कपड्यांचा कलर हा उडून जाणार आहे. त्यामुळे कलर कपड्यासाठी तुम्हाला हे वापरायचं नाही, फक्त आणि फक्त पांढऱ्या कपड्यांसाठी वापरायचं आहे. होळीला आपले अशा पद्धतीने कपडे होतात आणि बरेच जण होळीमध्ये जे आहे पांढऱ्या कपड्यांचाच वापर करतात किंवा पांढरे कपडे परिधान करतात. मला असं वाटलं हा एकदम परफेक्ट असा टाईम आहे हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. तुम्ही इकडे बघू शकता, याचा कलर जसं जसं हे सुकत चाललं आहे तसं कलर उडालेला आहे. आता हे मी वाळू घातलेलं आहे. जर तुम्ही हे उन्हामध्ये वाळू घातलं तर बढिया आणि याचा अगदी पांढरा शुभ्र कलर असा होतो. नंतर प्रेस करून तुम्हाला विचारसुद्धा येणार नाही की खरंच यार याला किती डाग होते आणि हे किती साफ निघालेलं आहे. तर तुम्ही म्हणायलाच पाहिजे, प्राजक्ता यार तू आज खरंच खूप भारी व्हिडिओ शेअर केला आहे. मला माहिती आहे कमेंटमध्ये मला तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करणार आहात. आणि हो, व्हिडिओ थोडाही आवडला असेल लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.